प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला चला झालेच आहेत पोहे खाऊन घ्या लगेच हा झाले अगं मधू ते दाणे जरा खरपूस आणि खमंग असे भाजून घेतले असतेस तर बरं नसतं का झालं म्हणजे ते असे कामत आजोबा प्लीज प्लीज नका ना मध्ये मध्ये बोलू मी करतेय ना सगळं झालंय करून उगाचच काय सल्ले देत बसायचे प्रत्येक वेळेस मला सांगा तुम्ही जर आंघोळीला गेलात आणि मी सतत जर दारावर थापा मारत राहिले तर तुम्ही शांतपणे आंघोळ करू शकाल का नाही ना तसंच आहे मधू तुझ्याशी कसं बोलावं काही कळतच नाही बाबा अगदी हा मग तेच ना आपण बोलायचंच नाही आपण शांतपणे तिकडे जाऊन बसायचं मी हे पोहे वाढते तुम्हाला आणून देते ते खायचे आणि नाही बोला 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 ते पोहे खायचे आणि घरी कटायचं नाही नाही तू बोल तुझ्या तोंडाला हात कोण देणार बाबा मी असं काही बोलले काय नाही तू बोल तू दे पोहे दे ते काय असतील ते दे ए मधू तुला थोडं त्रास देतोय अगं काय झालंय धनाची तब्येत एकदम जरा डाऊन झाली आहे त्यामुळे आज जर तू स्वयंपाकाचं बघू शकलीस तर नाही मला माहिती तुला त्रास होईल पण प्लीज तेवढं हो ठीक आहे अरे जयेश दादा काहीच प्रॉब्लेम नाही वा किती शहाण्या मुलीसारखं बोलतेस ग तू मधू हे कसं काय एकदम तुझ्यात हा बदल झाला तिला मी वळणावर आणलीये सारखं बोलून 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 म्हणून आजचा दिवस दिसतोय तुम्हाला क्रेडिट गोज टू मी झालं बोललात परत अहो पण तुम्ही करा की कौतुक तिचं तुम्ही सांगितलं की सगळं ठीक आहे पण ती करतीये ना म्हणा की मग तसं केलं म्हणून काय ग मधू बघ ना सतत आपलं हा बोल सागऱ्या सागऱ्या कोणाला म्हणते सागऱ्या त्या सायंटिस्टला अगं तो आम्ही त्याला सागऱ्या म्हणतो का आमचा मित्र आहे तू असं बरोबर नाही अरे मित्र आहे तो माझा पण आता मैत्री झाली आहे ना आमची मग काय हा बोल नाही नाही तुला नाही बोल 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 ए बरं ऐक ना तू घरातून निघताना प्लीज आवळा सुपारी घेऊन ठेवशील माझ्यासाठी अगं त्या सायंटिस्टला तू अशी कामं काय लावते सगळं जयेश दादा प्लीज आम्ही बघू ना तू माझा मित्र पण आहे नुसता सायंटिस्ट नाही आहे हा अरे नाही तुला नाही जयेश दादा मध्ये पण हा तर प्लीज आवळा सुपारी घे ना मला कदाचित लागू शकते मला गाडीत मळमळतं कारण हा अरे हो झालीये सगळी तयारी तू ये तर तुझ्यासाठी डबा भरणार आहे आता मी हा लवकर ये भेटू मग बाय या बाय काय कुठं काय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर लेट्स गो बसा ना बसा ना पोहे दे ना कसं काय होणार आहे आम्हाला अख्खा प्रवास एकत्र करायचा आहे या पोहे घ्या यस थँक्यू काल अजित रात्री झोप लागली का म्हणजे या भागात सध्या डास खूप झालेत रे नो इश्यूज काका हो ना मस्त झोप लागली तू पण मुंबईला जाणार आहेस का हो काही विशेष नाही मी सहजच विचारलं नसलं सांगायचं असलं नको सांगूस काय फरक नाही पडत सांगतो ना काका माझा डिवोर्स होतोय
पुन्हा एकदा रुचिकानं म्हणजे माझ्या सध्याच्या बायकोनं तिकडे डिवोर्स प्रोसिडिंग्स फाईल केलंय. एक मुंबईतली लिगल फर्म आहे ज्यांचा US फर्मशी टायअप आहे. म्हणजे ते लोक माझ्याकरता वकील अपॉइंट करणार आहेत. सो लेट्स सी. वडील कुठे? ओम, अरे हे काय आहे? हे नाही दत्ता भाऊ. अरे ओम काय बोलतोयस? कामात आजोबा, याचा काही दोष नाहीये. मी याच्याशी जसा वागलोय त्याची शिक्षा भोगावी लागते मला. इट्स ओके. हे कळत असूनही घर सोडायचं काही नाव घेत नाही. ओम अरे तू काय बोलतोयस? कुठे आहेत दत्ता भाऊ? ते त्यांच्या भावाला भेटायला गेलेत. रणजित काका ऑफिसला गेलाय, धना झोपली आणि सागर येईल आता. आपल्याला मुंबईला जायचंय ना. हा मधू, अगं कुठे आहेस? हा मी आलोय गाडी घेऊन. हा अगं लवकर ये इकडे. असं काय करतोस? अगं कुठे आहेस? इकडे थांबलोय मी केव्हापासून. आलो, आम्ही तयार होतो सगळे. तुझ्यासाठी डबा भरत होते. हाँ चलो चलो जल्दी चलो. वाह, Good morning. वो अतुल कुमार तुम्हारी राह देख रहा होगा हिंदी में. बापरे. बर सागर, ऐक ना, आपण अजिबात घाई करायची नाही. मस्त 120, 130, 120, 130, 140. त्यांनी जायचं असेल तर तुम्ही दोघं जा, कळलं ना? आम्ही जातो दोघं जण. कोण आम्ही दोघं? तू आणि तुझे बाबा? शट अप. ओके, मी आणि माझा मित्र सागर, आम्ही दोघं जाऊ, कळलं ना? अच्छा. हा, ही जरा आगाऊ झालीये, डोक्यावर परिणाम झाला हिच्या. तुमच्या बायोमेडिसिन मध्ये काही औषध आहे का रे डोक्यात न जाण्यासाठी? मी एक हिला देऊ आणि एक त्याला. निघायचं? हे बघा गाडी हळू चालवा. अहो कामात आजोबा, ड्रायव्हर आहे, हा थोडीच चालवणार आहे. अरे मग ते ड्रायव्हरला सांगा गाडी हळू चालवा. 120, 130 काय चाललंय ह्या मुलीचं? मी निघतो पुढे. चला. अच्छा अच्छा अच्छा. हा बोल ईशा. बाय काका. हो हो निघाल. नाही आहे ना, ही सगळी तुमचीच कृपा आहे ना. नाही नाही काही नाही. ही मधू ना कधी कधी डोक्यात जाते बहुतेक. मला काही नाही, मी करतो नंतर तुला फोन. हा बाय. अरे बस ना ओम दादा. ड्रायव्हर AC लावा. थांबा थोड्या नको, थोड्या वेळाने लाव. चला, ह्या निमित्तानं त्या दोघांच्यात काहीतरी संभाषण तरी होईल. कुठलं संभाषण घडतंय? बसायला मागत नव्हते ओम भाऊ त्यांच्या शेजारी, पुढे जाऊन बसले. भांडण नाही झालं म्हणजे मिळवली. अरे नाही भांडत. ओमच्या डोक्यामध्ये किती कामं आहेत, किती विचार आहेत माहितीये का तुला? नाही पण आपण मुळामध्ये असा निगेटिव्ह विचार का करायचा? आपण असा विचार करायचा की ते दोघं बोलायला लागतील आणि आईस ब्रेकिंग होईल. आईस ब्रेकिंग म्हणजे? आईस ब्रेकिंग तुला माहित नाही? म्हणजे कधी न बोलणारी, वाकड्यात शिरणारी माणसं जर बोलायला लागली ना तर त्याला आईस ब्रेकिंग असं म्हणतात. आलं का लक्षात? अरे म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही गोठलेलं असतं ना ते विरघळायला लागतं, म्हणजेच आईस ब्रेकिंग. अच्छा, आईस ब्रेक. वितळायला लागला. अच्छा छान आहे छान आहे.
अरे ही सगळी कमाल त्या पोरीची आहे. ईशाताईची तिच्या प्रयत्नांना सलाम, हॅट्स ऑफ. खरे फार तळमळ आहे त्यांना. त्यांच्या सगळं मनासारखं जुळून यायला पाहिजे. मग होऊ दे तिच्या मनासारखं. चला मी जातो आता माझ्या प्रियेकडे हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन. प्रिये डबा. हॅलो. हा बोल ग. हा कुठेस तू? केवढा आवाज आहे तुझ्या आजूबाजूला. अगं बाहेर आहे, तू बोल. हा बरं ऐक ना, आता ओम आणि त्याचे बाबा एकत्र एकाच गाडीतून मुंबईला गेलेत आणि ओम आता त्याच्या आईला पण भेटणार आहे. सगळं छान होणार आहे आशू. आमचं लग्न मस्त सुरळीत पार पडणार आहे. काय सांगतेस? तुला सांगू का इशू, तू आता जे म्हणालीस ना ते लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. काय? अगं तू आता म्हणालीस ना की तुमच्या दोघांचं लग्न सुरळीत पार पडणं लवकरात लवकर गरजेचं आहे. ते तुला सांगू का, तुमचं एकदा लग्न झालं ना की मी आणि सोनू आम्ही दोघं जण सुट्टीवरती जाणार आहे, लंडनला किंवा ॲम्स्टरडॅमला. जा जा. ए मी तुमचं तिकीट स्पॉन्सर करू का? हा म्हणजे तुमचं लग्न आधीचा हनीमून. ईशा ए ऐक ना, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, एकदम सिरियस आहे. काय ग, काय झालं? तू लवकरात लवकर ओमकडे येतेस का? मी आता तिकडेच जायला निघाले आणि रणजित काकांना पण बोलवलंय. ते यायला निघालेच आहेत. तू ये ना प्लीज लवकर. काय झालंय? ते आपण तिकडे आल्यानंतरच बोलूया, पण तू ये पटकन प्लीज. बर चल बाय. ये. ईशा, तुझं बोलणं झालंय का तिच्याशी? हो झालंय. मला म्हणाली ते 10 मिनिटात पोहोचते म्हणून. फोन लावतेस का? मी करते फोन तिला. काय झालंय? तुम्हाला काही बोललीये का नेमकं? आय होप काही वाईट बातमी नसेल. मला सांगता का काहीतरी क्लिअरली? काय ना उत्कंठात आणण्यात तुम्हा सिनेमावाल्यांचा कुणी हातच नाही धरू शकत. ही आली. अगं कुठेस तू? किती वेळ? सॉरी, व्हेरी सॉरी. काय झालंय? रणजित काका, तुमचा डाऊट खरा ठरलाय. दत्ताराम काकांना फसवले ते त्यांच्या भावानेच. त्यांच्याचमुळे त्यांना जेलमध्ये जायला लागलं. म्हणजे आम्हाला हे सगळं कळलं ते सोनूच्या घरात झालेल्या भांडणांमुळे. सोनूचे वडील म्हणजे दत्ताराम काकांचे भाऊ त्यांचं घर विकायला निघालेत आणि मग त्या भांडणानंतर आम्ही दोघांनी थोडा शोध घेतला तेव्हा आम्हाला असं कळलं की दत्ताराम काकांना G420 खाली जेल झाली. त्याला कारण त्यांचे स्वतःचे सख्खे भाऊ शांताराम आणि त्यांचा जुना सहकारी राजा गावित. त्यांच्या कारस्थानामुळे दत्ताराम काकांना जेलमध्ये जायला लागलं. काका, आणि मला आता या गोष्टीचं गिल्ट आहे की मी पण त्यांच्याबद्दल कधी कधी वाईट बोलले आणि त्यांना फसवणारे माझे होणारे सासरे. मला आणि सोनूला याचं खूप वाईट वाटतंय काका. मला असं वाटतं की आपण ताबडतोब दत्ताराम भाऊंना हे कळवायला हवंय. म्हणजे ते खरं तर त्यांच्या भावाला पैसे देणार होते. आमचं बोलणं झालं होतं काका. आणि आता जर तो त्यांना परत फसवायच्या बेतात असेल तर आपण त्यांना ताबडतोब सांगितलं पाहिजे. एक मिनिट. हे आलं मार जरा म्हणा. मी काय म्हणतो शांती आहे काय? तू त्या म्हाताराचं कशाला ऐकतो रे? एक दिवस गळा आवडला त्याचा. तो म्हातारा ऐकतच नाही काय. आता सिद्धूला आपल्या क्रिकेट केवढं आवडतं. जरा त्यानं आवाज वाढवला का म्हातारा आलंच कोकलत. एक काम कर, पुढच्या वेळा आपला टीव्ही लावला ना
त्या आईला मोठ्यानं लावायचं. हो आजकाल मार्केटमध्ये ते मास्टर रिमोट मिळतात, त्याला म्हणा दुसऱ्याच्या टीव्हीचा पण आवाज वाढवता येतो. असा वाढवून ठेव म्हाताऱ्याचा टीव्हीचे स्पीकरच फुटले पाहिजे. जम्माय कसला मड्याचा आवाज वाढतोय आपल्या टीव्हीचा. 1940चा टीव्ही आहे तो, चालू झाला तरी बस. एवढंच होय. मग आणि नवीन घेऊन टाकू ना, ते LED 32 का काय म्हणतात ते. LED 32 मग घेऊन टाकू नवीन. आहे काय नाही काय. एक मिनिट हा बाबा. रंजा हा बोल रंजा. दादा भाऊ कुठे आहे तुम्ही? हे काय आमचे शांताराम भाऊ आलेत ना, धाकले भाऊ, त्यांच्याबरोबर चहा पीत बसलोय टपरीवर. का रे? त्यांच्या बरोबरच आहे. त्यांना इथे बोलवा. हा भावाला पण? हो चालेल. हा भाऊ, भाऊ जरा घरी येता का? अर्जंट काम आहे. काय रे, काय विशेष? हा तुमचा भाऊ आलाय ना, त्यांना परस्पर कसं पाठवतात, घरी घेऊन या ना त्याला आपण. बर 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 घेऊन येतो त्याला. सांगते ओमच्या घरचं बोलवून आले, जर जाऊन येऊ आपण. चल. नाही नाही नको नको, माझी गाडी चुकेल, मी नाही येत. अरे चल किती आईला बोलवतात एवढं तर. बरं नको रडू नको. ए रंजा, अरे त्याला परतीची गाडी पकडायची बाबा. हॅलो बाबा, ईशा बोलतेय. हा तुम्ही या बरं का त्यांना घरी घेऊन आपल्या, काही झालं तरी. अगं नाही बाई, काय झालंय, त्याच्या परतीची गाडी आहे ती पकडायची आहे त्याला, तो नाही म्हणतोय. बाबा मी सांगतेय तुम्हाला, काही झालं तरी त्यांना इथं घेऊन या. हा मी वाट बघते. बर बाई, आता सुनबाईचा आदेश म्हणलो काय तोडता येतो काय आम्हाला. येतोय तर घेऊन येतो मी त्याला. चल चल, सुनबाईचा आदेश आहे का, नाही म्हणलं तू जोड्याने मारेल. येतात. काका ते आले ना की आपण दोघांनी काही बोलायलाच नको. अश्विनीच त्यांची सगळी कुंडली बाहेर काढे. आपल्याला खरं तर दत्ता भाऊंना सांभाळावं लागणार आहे, कारण त्यांना भयानक धक्का बसणार आहे हे ऐकून. ए नाही नको, मला खूप भीती वाटते. नाही काय झालं तरी ते माझे होणारे सासरे आहेत ना, नको. अरे हो, म्हणजे हिरा बघितल्यानंतर त्यांना संशय यायला नको. रंजा, ए दाना. आज हो हो, मी बोलावते तुला. ए अरे बस की, उभं का, आपलंच घर आहे बस. त्याला घरातले गेले कुठं सगळे. रंजा. अरे आलात तुम्ही? सॉरी आम्ही आत होतो ना, आम्हाला कळलंच नाही कधी आलात ते. अरे त्या धनाला सांगितलं किती वेळा दरवाजा लावून घेत जा, कुणी पण घरात घुसल ना. कुठे आहे ती? अहो नाही, त्यांना जरा आज बरं वाटत नाहीये, त्या आत पडल्यात. हो बर बर, या बाहेर या, आमचे बंधू आलेत. या दत्ता भाऊ, मला तुमच्याशी आणि तुमच्या भावाशीही काहीतरी महत्वाचं बोलायचंय. खरं तर म्हणून मी मुद्दाम बोलावून घेतलं. फक्त एक रिक्वेस्ट होती, माझं सगळं बोलून झाल्याशिवाय तुम्ही प्लीज मध्ये काही बोलू नका. काय प्रॉब्लेम आहे का? ते कळेल तुम्हाला. आणि प्लीज एक प्रॉमिस कराल, काही झालं तरी स्वतःवर ताबा ठेवायचा. हा ए रंजा, काय मॅटर आहे? हो तुम्ही आता फक्त ईशा म्हणतीये ना तेवढं ऐका बस, बाकी नाही. आणखी एक, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात. आम्हाला तुम्ही खूप आवडता आणि तुम्ही आमचे आहात बाबा. थँक्यू, पण मला काय उमगन असं झालंय. बस राजा बस. चाय घे. हा तुझी ओळख करून देतो. हा रणजित, म्हणजे आपल्या ओमचा काका आणि माझा एकदम फास्ट फ्रेंड. याच्यामुळे या घरात राहायला आलो मी. आणि ईशा, हा सॉरी ईशा म्हणजे ऍडव्होकेट ईशा देशमुख, आपली ओमची होणारी बायको. आणि हा माझा सख्खा धाकटा भाऊ शांताराम. नमस्कार. वकील आहेत काय या? हो का, घाबरला की काय?
घाबरण्यासारखी पर्सनॅलिटी आहे का तिची? नाही हा म्हणजे गुन्हेगार असाल तर घाबराल, नाहीतर काय प्रॉब्लेम आहे? काय नाही, नाही घाबरायचं. हा दत्ताराम भाऊनी तुमच्याबद्दल बरंच सांगितलं होतं आम्हाला, है ना? हो खरंच खूप ऐकलं दत्ताभाऊंकडून तुमच्याबद्दल. छान वाटलं तुम्हाला भेटून. मलाही खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून. दादा चहा पिऊन झाला की मी निघतो. काय रे? हे का खरंच घाबरला की काय? हा हे बघ. अहो बसा, अहो बसा, कसली घाई आहे, बसा. काहीतरीच काय, मी कशाला घाबरू? मी काय केलंय? नाही ना केलंय काही. मग बसा ना, निवांत बसा. ए रंजा, काय चाललंय तुझं? मी सांगते, मला जरा थोडंसं बोलायचंय तुमच्याशी. दत्ताभाऊ, जेलमध्ये जायच्या आधी तुमचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस होता ना? म्हणजे अशी छोटी छोटी कामं घेण्याचा प्रयत्न केला, पण फेल गेला. आणि ते जे सप्लायर्स होते ते कोण कोण होते? आता मला नेमकं आठवत नाही, पण मला वाटतं साटम होता, नाईक होता आणि राजा गावित म्हणून होते का कोणी?